स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण पाहिलं होतं, बरोबर आहे. दॅन इट इज हीट एक्सचेंज. आता हीट एक्सचेंज जर समजा दोन ऑब्जेक्ट जर समजा एकमेकाच्या जवळ जर ठेवले, एक ऑब्जेक्ट हॉट असेल दुसरा कोल्ड असेल, ओके, तर त्यांच्या दरम्यान हीट एक्सचेंज होते. पण त्यासोबत जर समजा बाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा काही ना काही हीट लॉस होते. जर समजा यांना आपण इन्सुलेटेड पॉटमध्ये ठेवलं की जिथून हीट एक्सचेंज होतच नाही, मग खऱ्या अर्थानं समजेल की यांनी हॉट ऑब्जेक्टने किती हीट लॉस केली आणि कोल्ड ऑब्जेक्टने किती हीट गेन केलेली आहे. पण हे कधी समजेल तर त्या इन्सुलेटेड पॉटमध्ये की जिथून बाहेर हीटर जात नाही आणि बाहेरची हीट आतमध्ये येत नाही. म्हणजेच मग काय होईल, तिथे फक्त दोघं जण असेल आणि त्या दोघांच्या दरम्यान मग ती हीट एक्सचेंज आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल की हाऊ मच heat is lost by the hot object and how much is gained by the cold object. That is the main principles behind this. So, if heat is exchanged between a hot and cold object, the temperature of the cold object goes on increasing. बरोबर आहे की नाही? जर समजा हीट एक्सचेंज झाली हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टची, तर कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, कारण हायर टू लोअर वाहत असते हीट. आणि पाण्याचा प्रवाह असो, इलेक्ट्रिक करंट असो, आपण सगळं पाहिलेलं आहे की इट इज मूव्हिंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सो मग हॉट ऑब्जेक्ट जो असेल तो हीट लॉस्ट करेल आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीट गेन करेल. हॉट ऑब्जेक्ट हीट लॉस करेल म्हणजे काय, तर त्याचं टेम्परेचर डाऊन होईल, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होईल. आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीट गेन करेल म्हणजेच काय, याचं टेम्परेचर वाढेल. आणि मग बऱ्याचदा बोर्डाच्या पेपरमध्ये असे क्वेश्चन विचारतात, एचं टेम्परेचर कमी झालं, एचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, ए आणि बी. तर ए आणि बी मध्ये एचं टेम्परेचर कमी झालं. Who is hotter amongst the A and B? So the answer is A. कारण हीट एक्सचेंज होत आहे, एचं कमी झालं तर तेव्हाच तो हॉट ऑब्जेक्ट होता, म्हणूनच त्याचं कमी झालेलं आहे, कारण कोल्ड ऑब्जेक्टनं त्याच्यापासून हीट घेतलेली आहे. किंवा मग असं विचारतात कन्फ्यूज करण्यासाठी, एचं टेम्परेचर कमी झालं, विच इज अ कोल्डर वन. Naturally, that is B and not the A. Remember, बस हे जर बरोबर लक्षात ठेवलं की याचं कमी होत आहे म्हणजेच हा हॉट ऑब्जेक्ट होता, याचं वाढत आहे म्हणजेच हा कोल्ड ऑब्जेक्ट होता, बरोबर लक्षात ठेवा. Then if heat is exchanged between a hot and cold object, the temperature of the cold object goes on increasing. And due to the gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to the loss of energy. आणि हेच बरोबर जर लक्षात ठेवलं तर बस हीट एक्सचेंज आपल्याला एकदम इझिली लक्षात राहते. Then the change in temperature continues till the temperature of both the objects attain the same value. आणि मग हे जे हीट एक्सचेंज आहे पूर्ण कुठपर्यंत सुरू असते, तर दोघांचं टेम्परेचर सारखं होत नाही तिथपर्यंत. दोघांचं टेम्परेचर सारखं होत नाही तिथपर्यंत मग बरेच जण म्हणे टेम्परेचर तर सारखं झालेलं आहे. पण जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, फायनल टेम्परेचर थोडी विचारलं. तुम्हाला विचारलेलं आहे की कोणाचं टेम्परेचर कमी झालं, कोणाचं वाढलं. तर आपल्याला त्यांची इनिशियल टेम्परेचर नोट डाऊन असेल आपल्याजवळ, तर नॅचरली आपल्याला सांगता येईल. समजा हॉट ऑब्जेक्ट आहे से 50, कोल्ड ऑब्जेक्ट आहे से 20. आणि मग हीट एक्सचेंज सुरू झाल्यावर जर समजा ते दोन्ही 35 वर सेटल झाले, फॉर एक्झाम्पल 35 वर सेटल झाले, पण जो 50 वाला होता तो किती झाला, 35 झाला, म्हणजे त्याने हीट लॉस्ट केली. तर तो कोणता ऑब्जेक्ट होता, हॉट ऑब्जेक्ट होता. 20 वाल्याचं 35 झालं म्हणजे याने हीट गेन केली, याचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे हा कोणता ऑब्जेक्ट होता, तर कोल्ड ऑब्जेक्ट होता. दॅट
आणि कुठपर्यंत हीट एक्सचेंज होत असते तर दोन्हीकडचं टेम्परेचर सारखं होईपर्यंत. दॅट इज कॉल्ड ॲज फायनल टेम्परेचर. हीट एक्सचेंज मध्ये फायनल टेम्परेचर सारखं असेल. हीट एक्सचेंज मध्ये फायनल टेम्परेचर सारखं असेल. ओके, द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. तिथपर्यंत हीट एक्सचेंज सुरू असेल. हा या पोर्शनवर 5 मार्काचा सुद्धा क्वेश्चन्स येते आणि हे एकदम इझी आहे, ॲज इझी ॲज ABCD. बिलकुल. देन in this process the cold objects gain the heat energy and the hot objects loses the heat energy. Okay, if the system of both the object is isolated from the environment by keeping it inside heat resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only. तर आता बघा इथे इट इज बॉक्स ऑफ हीट रेजिस्टन्स मटेरियल. हीट रेजिस्टन्स बॉक्स दिलेला आहे. ओके, आणि तिथे काहीच नाही आहे, तर फक्त 2 ऑब्जेक्ट्स आहेत, हॉट ऑब्जेक्ट्स अँड कोल्ड ऑब्जेक्ट्स. या हीट रेजिस्टन्स बॉक्स अर्थ काय आहे तर आतमधली हीट लॉस नाही होणार आणि बाहेरच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मधली हीट आतमध्ये सुद्धा येणार नाही, म्हणजे गेन पण नाही होईल. म्हणजेच या दोघांचं सोडून या बॉक्स मुळे काय होणार आहे, आतमधली हीट बाहेर नाही, बाहेरची हीट आतमध्ये नाही, म्हणजे तिथे एक्सचेंज होणार नाही. प्युअरली एक्सचेंज होईल कोणाच्या दरम्यान तर 2च ऑब्जेक्ट, दॅट इज हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, म्हणून मग हा एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचा. तर इफ द सिस्टम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट, दॅट इज द सिस्टम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट मीन्स इट इज हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, is isolated म्हणजे वेगळी केली, सेपरेट ठेवलं, is isolated from the environment पासून आयसोलेट केलेली by keeping it inside a heat resistance box. हीट रेजिस्टन्स बॉक्सच्या आतमध्ये जर या दोघांना ठेवलं तर आपण तिला आयसोलेट करू शकतो एन्व्हायरमेंट पासून. ओके, हीट रेजिस्टन्स बॉक्स तर कशासाठी तर त्याचा मीनिंग ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. इट इज द मीनिंग दॅट द एनर्जी एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स ओनली. या हीट रेजिस्टन्स बॉक्स मध्ये ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे काही हीट एक्सचेंज आहे दॅट मस्ट बी बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स अँड दॅट इज हॉट ऑब्जेक्ट अँड द कोल्ड ऑब्जेक्ट्स. ओके, देन नो एनर्जी कॅन फ्लो फ्रॉम इनसाइड द बॉक्स. मग इनसाइड द बॉक्स आतमधली जी एनर्जी आहे ती फ्लो होणार नाही बाहेर अँड ऑर कम इनटू द बॉक्स आणि बाहेरची आतमध्ये येणार नाही. फिगर 5.10 ही जी मी एक्सप्लेन करूनच दाखवलेली आहे. दिस इज इन दिस सिच्युएशन वी गेट द फॉलोइंग प्रिन्सिपल. आणि तिथे मग आपल्याला एक प्रिन्सिपल मिळेल आणि प्रिन्सिपल काय तर खूप सोपं. कोणतं? heat loss by the hot object is equal to heat gain by the cold object. बरोबर आहे की नाही? पहा, तेवढीच हीट लॉस होईल जेवढी हीट कोल्ड ऑब्जेक्टने घेतलेली आहे. हॉट ऑब्जेक्ट तेवढीच हीट लॉस करेल जेवढी कोल्ड ऑब्जेक्टने घेतलेली आहे, कारण तिथे तिसरा कोणीही नाही आहे. म्हणजे हा जेवढी लॉस करेल तेवढीच तो कोल्ड वाला गेन करेल. म्हणून heat energy lost by the hot object is equal to, कारण सारखी असल्यामुळे heat energy gained by the cold object, and this is called the principle of heat exchange. आणि यालाच principle of heat exchange म्हणतात. तेवढीच एनर्जी लॉस्ट केली जाते हॉट ऑब्जेक्ट कडनं जेवढी तो कोल्ड ऑब्जेक्ट घेऊन राहिलेला आहे. पण हे कधी शक्य होते तर याला आपण हीट रेजिस्टन्स बॉक्स मध्ये जर प्रयोग केला तर दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, देन मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, दॅट इज मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर आपण अर्लियर स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे. इट इज द मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट माहितीच आहे आपल्याला की द अमाउंट ऑफ हीट एनर्जी required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of that object.
is called the specific heat of that object. Okay, the mixing method and calorimeter. तर बघू हा प्रयोग पाहिलेला आहे. जेव्हा पुढे पुढे जाओ तर तुम्हाला लाईट लागत जाईल. बघा, the specific heat of an object can be measured using mixing method. जर समजा आपल्याला स्पेसिफिक ऑब्जेक्ट दिलेला आहे, त्याची स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची जर स्पेसिफिक हीट काढायची असेल तर त्यासाठी वापरतात मिक्सिंग मेथड. Specific heat of an object can be measured using mixing method. For this, calorimeter is used. You have learned about the calorimeter in the previous standard. आणि calorimeter बद्दल आपण earlier classes मध्ये शिकलेलं आहे. If a hot solid object is put in the water in a calorimeter. आता कॅलरीमीटर आहे, कॅलरीमीटरच्या आतमध्ये आपण जर समजा वॉटर ठेवलं आणि त्यामध्ये हॉट ऑब्जेक्ट सॉलिड वाला तो जर त्या वॉटर मध्ये टाकला. ओके, आता तिथे काय होईल की वॉटर पण हीट घेईल आणि कॅलरीमीटर सुद्धा घेईल आणि दोघांचं टेम्परेचर काय असेल तर सारखं असेल, कारण कॅलरीमीटर मध्येच काय ठेवलेलं आहे, वॉटर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हॉट ऑब्जेक्ट टाकला. आता लॉस कोण करेल, तो हॉट ऑब्जेक्ट करेल. गेन कोण करेल, तर ते पाणी. आणि पाणी कशात आहे, कॅलरीमीटर मध्ये, तो कॅलरीमीटर. देन सो इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन द वॉटर इन अ कॅलरीमीटर, heat exchange between the hot object and the water and the calorimeter starts. Calorimeter पण घेईल आणि वॉटर पण घेईल आणि हीट एक्सचेंज सुरू होईल. हॉट सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर. ओके, this continues till the temperature of the solid object, water and the calorimeter becomes equal. आणि हीट एक्सचेंज कुठपर्यंत सुरू असेल तर तिघांचंही टेम्परेचर, दॅट सॉलिड, हॉट ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर, या तिघांचं टेम्परेचर जिथपर्यंत सारखं येत नाही तिथपर्यंत हीट एक्सचेंजचा प्रोग्राम सुरू असेल. देअरफॉर मग आता इथे काय म्हणू शकतो आपण, तर पहिल्या वेळेला आपण काय म्हटलं होतं, हीट लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द हॉट ऑब्जेक्ट, कारण तिथे तिसरा कोणीही नव्हता. आता इथं हीट घेणारे दोघं जण आहे की वॉटर पण घेऊन राहिलेला आहे आणि कॅलरीमीटर पण घेऊन राहिलेला आहे. म्हणून सरळ सरळ काय होईल, देअरफॉर हीट लॉस बाय हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू आता हीट गेन बाय द वॉटर plus heat gain by the calorimeter. So heat loss by the solid object is equal to heat gain by the water in a calorimeter. कुठे आहे ते वॉटर, कॅलरीमीटर मध्ये, प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. आणि मग हियर हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट दॅट इज क्यू. आता हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट आपण त्याला क्यू ने डिनोट केलं तर त्याला काय होईल कि it is mass of the solid object. It is mass of the solid object, okay, into its specific heat, into its specific heat, into it is. आता इथे काय होऊन जाईल, हॉट ऑब्जेक्ट आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार नाही तर डिक्रीज होईल. दॅट्स व्हाय इट इज डिक्रीज इन अ टेम्परेचर. इट इज डिक्रीज इन अ टेम्परेचर. आणि हा कोणाचा क्यू आहे, इट इज हीट लॉस बाय द हॉट सॉलिड ऑब्जेक्ट. हीट लॉस बाय द हॉट सॉलिड ऑब्जेक्ट दॅट इज क्यू इज इक्वल टू मास ऑफ द दॅट सॉलिड ऑब्जेक्ट, इट्स स्पेसिफिक हीट म्हणजे त्याची स्पेसिफिक हीट. ओके, and naturally तो हॉट ऑब्जेक्ट होता तर त्याचं डिक्रीज इन टेम्परेचर होईल. आणि मग काय होईल, सिमिलरली हीट गेन बाय द वॉटर, हीट गेन बाय द वॉटर, समजा आपण त्याला Q1 म्हटलं. ओके, तर इट इज इथं काय मास ऑफ
वॉटर येईल कारण वॉटरचं काम आहे and its specific capacity or specific heat. Okay, and now there is no decrease, its temperature is going to increase because it is taking heat from the hot objects and म्हणून तिथं मग increase in temperature. Increase in temperature आणि मग हा Q2 आता आपण Q1 ला आपण वॉटरसाठी दिलं. वॉटर कुठे होतं कॅलरीमीटर मध्ये होतं तर Q2 नक्कीच हा कॅलरीमीटरचा असेल आणि Q2 इज इक्वल टू काय होईल इट इज द मास ऑफ द कॅलरीमीटर इनटू इट्स स्पेसिफिक हीट म्हणजे त्या कॅलरीमीटरची आणि त्याचं पण टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे इनटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर आणि म्हणून मग आपल्याला काय लिहिता येईल तर इट इज heat lost by the hot object that is Q is equal to heat gained by the water in a calorimeter that is Q1 plus heat gained by the calorimeter that is Q2. Therefore, it is Q is equal to Q1 plus Q2. आणि हे काय आहे तर काहीच नाही Q1 Q म्हणजे काय हीट लॉस बाय द हॉट सॉलिड ऑब्जेक्ट Q1 म्हणजे काय हीट गेन बाय द वॉटर इन द कॅलरीमीटर Q2 इट इज हीट गेन बाय द कॅलरीमीटर ओके आणि मग Q1 कसा काढायचा तर मास ऑफ वॉटर कारण वॉटरच आहे Q2 कसा काढायचा मास ऑफ कॅलरीमीटर त्याच्यामध्ये इनटू इट स्पेसिफिक हीट आणि यांचं दोघांचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे म्हणून into increase in the temperature. पण Q काढायच्या वेळेला मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट असेल इट स्पेसिफिक हीट असेल आणि हॉट ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होईल ओके सो हीट लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय द कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द वॉटर Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1 आपण काही म्हणू शकतो Q1 म्हटलं तर heat gain by the water लिहायचं Q2 म्हटलं तर heat gain by the calorimeter लिहायचं then using this equation if the specific heat of water and the calorimeter are known आता हे इक्वेशन हा फॉर्म्युला जर वापरला तर आपल्याला माहित आहे का स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर माहित आहे आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर माहित आहे दिलेल्या सबस्टन्सची आपण स्पेसिफिक हीट काढू शकतो म्हणजे त्यांनी इंडिकेशन दिलेलं आहे की असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला त्या दिलेल्या सॉलिड सबस्टन्सची स्पेसिफिक हीट काढता येते पण दुसरे जरी डायमेन्शन दिलेले असले तरी पण जर समजा त्यापैकी एखादा मिसिंग असेल तर तो सुद्धा काढता येते असा याचा मिनिंग म्हणजे आपल्याला गणित छानपैकी सोडवता येते ओके using these equations if the specific heat of water and the calorimeter are known the specific heat of the solid object can be calculated okay आणि मग ICD तो भागच नाहीये ते क्लास मध्ये करायचं आहे तर पुढचं म्हणजे थेरी पोर्शन संपला आणि आता सॉल्व एक्झाम्पल्स आणि सॉल्व एक्झाम्पलच्या नंतर exercise मधले numericals and this chapter is again going to finish off so it is after this finishing chapter it is the first semester syllabus is over from the paper first semester syllabus is over from the paper first आणि सेकंड पेपरचा एक चॅप्टर आलेला आहे की जो याच्यानंतर आपण सुरू करणार आहे now it is solve examples सॉल्व एक्झाम्पल्स मतलब पहिलंच मार्च 20 मध्ये आलं होतं इट इज इन मार्च 20 आता झालेली परीक्षा मार्च 20 मध्ये ओके हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg of water from 20 degrees Celsius to 100 degrees Celsius. आता 5 किलोग्रॅम वॉटर आहे 5 किलोग्रॅम वॉटर त्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री
तर त्याला आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. किती? 100 डिग्री सेल्सिअस. वाढवायचं किती नाही आहे तर 100 minus 20 that is 80. कारण 20 is already there. We have to make it 100. म्हणजेच आपल्याला ऍक्च्युली वाढवायचं आहे 80. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला किती हीट एनर्जी लागेल असं आपल्याला काढायचं आहे. आता गिव्हन मास, ओके, m is equal to it is 5 kg. Okay, then specific heat it is that is c, small c सांगितलं होतं. Small c is equal to 1 kilocalorie per gram degree Celsius. Kilocalorie per gram, sorry, it is gram to kg, then it is kg degree Celsius. मी त्याच विचारत होतो, त्याच्यामध्येच केलं. इथं किलो कॅलरी गावरा लिहिलं नाही तर आपलं डायमेन्शन किलोग्रॅम मध्ये आहे. आणि मग एकाच सिस्टम मध्ये सगळे पाहिजे म्हणून मग इट मस्ट बी इन किलो कॅलरी and it is also in a kilogram and not in a gram. Okay, तर इथं किलोग्रॅम मध्ये मास दिलेला आहे म्हणून. आणि मग इथं कॅलरी पण लिहिता येत होतं, याला कन्वर्ट करावं लागत होतं, कोण डोकं करे. देन and change in a temperature that is called as delta T. आता पहिलं किती होतं तर 20. ओके, दिस इज द इनिशियल टेम्परेचर. Initial temperature that is 20. Okay, and final temperature that is 100 करायचं आहे. ओके, 100 डिग्री सेल्सिअस. आता जेव्हा जो कोल्ड ऑब्जेक्ट असते, ओके, तर तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे तिथे काय करावं लागते, डेल्टा टी फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर करावं लागते. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल करावं लागते. पण कधी जो कोल्ड ऑब्जेक्ट असते त्याचं टेम्परेचर वाढणार असेल तर, आणि इथे याचं वाढलेलंच आहे 20 100 करत आहे, तेव्हा डेल्टा टी फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर होतो. आणि हॉट ऑब्जेक्ट असेल आणि त्याच्याकडनं त्याचं टेम्परेचर दुसऱ्याला हीट दिल्यामुळे कमी होत असेल तर तिथे मग इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर दॅट विल गिव्ह डेल्टा टी. तर आपल्याला सोयीनुसार काढावं लागते. आता आपल्याला किती वाढवायचं आहे तर 80. तर मग हिअर इट इज फायनल टेम्परेचर 100 minus it is 20 and that is 80 degrees Celsius. So what is our requirement? It is delta T must be 80 degrees Celsius. आणि हा टेम्परेचर तेवढं. मास दिलेला आहे 5 kg, स्पेसिफिक हीट दिलेली आहे 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. हे काय आहे 5 kg कोणाचा मास आहे तो वॉटरचा आहे आणि वॉटरची स्पेसिफिक हीट 1 असते, आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत दिलेलं आहे. ओके, आता सरळ आहे की वॉटरचं टेम्परेचर वाढवायचं आहे, बरोबर आहे की नाही? यस. तर वाढवण्यासाठी एनर्जी सप्लाय तर करावी लागेल आणि तीच एनर्जी कोण येईल तर वॉटर येईल, बरोबर आहे की नाही? कारण आपण वॉटरचं टेम्परेचर वाढवत आहे म्हणजे वी आर सप्लाइंग द एनर्जी. ओके, अँड दॅट एनर्जी इज गेन बाय होम? दॅट इज वॉटर. सो मग पुढे लिहायचं एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर. ओके, आता एनर्जी सप्लाय आणि तीच आपल्याला काढायची आहे. ओके, एनर्जी सप्लाय इज इक्वल टू एनर्जी गेन बाय द वॉटर. आणि एनर्जी गेन बाय द वॉटर कशाने काढतो आपण? दॅट इज मास ऑफ वॉटर. ओके, into specific heat into it is increase in a temperature. Okay, increase in a temperature किंवा तिथे त्याला आपण डेल्टा टी सुद्धा लिहू शकतो. सो इट इज मास ऑफ वॉटर इज 5 into 1 into 80. 5 into 1 into 80. So it is 5 ones are 5 into 80. It is 8 5s are 40.
आता 40 काय होईल, x y चा 40 0 ॲज इट इज, हे काय होईल तर इट इज किलो कॅलरी होईल. इट इज किलो कॅलरी, कारण आपले सगळे डायमेन्शन मोठे आहे, ह्याच्यातले होते किलोग्रॅम किलो कॅलरी. म्हणून hence the heat energy necessary to raise the temperature of water is equal to 400 kilocalorie. 400 kilocalorie. जर समजा इथे कॅलरी जर लिहिलं तर तो समोरची व्यक्ती अर्धा एक मार्क कापू शकते. म्हणून सगळं बरोबर लक्षात ठेवायचं. सोपे आहे न्यूमरिकल्स, बरोबर लक्ष ठेवलं तर पुढच्या पिरियडमध्ये बघू. ठीक आहे, बाय.